नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. काजळ माया या मालिकेच्या 11 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे आपली ही आबाजी आहे ती आता काहीतरी शोधण्यासाठी इकडे जेव्हा रूममध्ये आलेली असते तेव्हा ती पेटीमध्ये त्याचा शोध घेत असते आणि तेवढ्यामध्ये एक खूप मोठा विषारी नाग जो आहे तो ह्या आबाला दिसतो. आता आबा त्या नागाकडेच बघत राहते आणि ती थोडीशी साईडला जाते. तेव्हा एक बाई तिथे येते आणि ती आबाला बोलते की घाबरू नकोस, तुला वेळणेश्वराची प्रार्थना करावी लागेल मुली, तेव्हा तो जाईल. असं पण इकडे ही बाई जी आहे आपल्या ह्या आबाला सांगत असते. तेव्हा आता इकडे आबा जी आहे ती पुन्हा त्या नागाकडे बघत राहते आणि समोरच्या बाईला बोलते की माझा कुठल्याच देवावरती विश्वास नाहीये आणि त्यामुळे मी कुणासमोर कधीच आत्तापर्यंत हात जोडलेले नाही ते. तेव्हा ती बाई बोलते की अगं, शेवटी कुणावर तरी विश्वास ठेवावा लागतो. तू 2025 मधील मुलगी आहे, त्यामुळे तू इथपर्यंत आली ना. असं पण जेव्हा ही बाई जी आहे ती आपल्या आबाला बोलते त्यावर आता आबाला थोडंसं तिचा भूतकाळ जो आहे तो आठवू लागतो आणि त्या भूतकाळामध्ये तिला पर्णिका दिसत असते. ती बाई बोलते की जेव्हा आपण एखाद्या नवीन प्रवासामध्ये सुरुवात करत असतो ना तेव्हा तेव्हा हात जोडणं हे आपला धर्म असतो. मला निश्चितपणे असं वाटतं की ह्या कुलवृत्तांताबरोबर तुझा एक नवीन प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे बाळा. तुला जर कुलवृत्तांत वाचायचा असेल तर तुला हात जोडावेच लागतील. असं पण इकडे ही बाई जी आहे ती आपल्या आबाला बोलत असते. त्यानंतर आबा जी आहे ती आता ह्या बाईच्या सांगण्यानुसार आपल्या स्वभावामध्ये थोडंसं परिवर्तन करून त्या नागासमोर ती हात जोडायला तयार झालेली असते. जेव्हा आबा ती हात जोडून त्या नागासमोर हात जोडून उभे राहते तेव्हा ती हात जोडून बोलते की माझा हेतू खूप चांगला आहे वेल्लाळेश्वरा, तुम्ही मला साथ द्या. असं जेव्हा ही आपली आबा बोलत असते तेव्हा तो नाग जो आहे तो लगेच साईडला निघून जातो आणि हे सर्व आबा बघते, ती बाई पण बघत असते. एकाच झटक्यामध्ये तो नाग जो आहे तो निघून गेलेला असतो. आता आबा पुन्हा डोळे झाकून देवाचं दर्शन घेते. आबा पुन्हा ते तिला जे हवं असतं ते त्या पेटीमधून ती काढते. तिला जे काही वालावलकर वृत्तांत हवं असतं ते तिला मिळतं. आता ते ती हातामध्ये घेऊन बघत असते. अवधूत वालावलकर त्यांची सुरुवातीला काही 2-3 पानं असतात, त्यानंतर एक फोटो असतो आणि हे सर्व आबा बघत असते. त्यामध्ये त्या पुस्तकामध्ये आरुचं एक चित्र असतं. आता ते चित्र जे आहे ते आबा बघते. आबा लगेच बोलते की हा तर आरुष. तेव्हा इकडे ती बाई बोलते की नाही, अमरीश वालावलकर आहे हा. तेव्हा आबा बोलते की 1 मिनिट थांबा बरं. असं म्हणत आबा जी आहे ती पटकन आपली पर्स जी आहे त्या पर्समधून मोबाईल काढते आणि मोबाईल काढून त्याचा फोटो जो आहे तो आता ती आपल्या आरुजचा फोटो आणि त्या पुस्तकामधील असणारा आरुजचा फोटो हे दोघेही फोटो ती अगदी बारकाईने बघू लागते आणि अगदी दोघांचा सेम फोटो असतो. ती बाई जी आहे ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये आता आलेली असते बरं का, कारण ह्या आबासमोर आरुजचं सत्य आलेलं असतं. तर ह्या आबाला आता विद्याधर काकांचं थोडंसं बोलणं आठवतं, कारण आमचे आजोबा होते ते खूप मोठे एक गुरुजी होते. असं पण ह्या आपल्या काकांचं जे काही बोलणं आहे ते ह्या आपल्या आबाला आठवतं आणि त्या पुस्तकामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या आबा ही वाचू लागते. त्यानंतर इकडे आबाची आहे ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं ही कलावती तरी होती कोण, असं ही आबा बोलत असते. तेव्हा आता इकडे कलावती म्हणजे ही आपली पर्णिका. इकडे आता ही जेव्हा आपली आबा ते वाचत असते तेव्हा पर्णिकाच्या हातावरती खूप काही रॅश आलेली असतात आणि तिला खूप त्रास होत असतो. ती खूप मोठमोठ्याने ओरडत असते. त्यानंतर इकडे आबा जी आहे ती आता ह्या बाईला बोलते की मला एक सांगा, अमरीश वालावलकर यांच्याकडे एक बाई होती, ती कोण होती? तेव्हा इकडे ती बाई बोलते की ती चेटकीण होती. अगं, ती चेटकीण होऊन अमरीशच्या आयुष्यात आली आणि या अमरीशचं आयुष्यच बदलून गेलं. 300 वर्षापूर्वी हा अध्याय सुरू झालेला होता, तो अजूनही संपलेला नाही आहे. तेव्हा आबा बोलते की म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे तुम्हाला? त्यावर आता ही बाई जी आहे ती आपल्या ह्या आबाला बोलते की हे बघ इथे काय लिहिलेलं आहे वाच. तेव्हा इकडे अमरीश वालावलकर जेव्हा जन्माला आले तेव्हा असलेली गृहस्थिती जी आहे त्यांच्या 4 पिढ्यानंतर जन्माला येणाऱ्या ग्रहाशी समान असणार आहे असं त्यामध्ये लिहिलेलं असतं. तर हे सर्व आबा वाचते. आबा बोलते की आता काय आहे हे मला पण काही समजेना. त्यानंतर इकडे आपल्या आरुजच्या हातावरती जी जन्मखून असते
तीच आता त्या चित्रामध्ये सुद्धा एका पानावरती असते. आबा ती जन्मखून बघते आणि लगेच आपल्या मनाशी बोलते की ही जन्मखून तर माझ्या आरुजच्या हातावरती पण आहे. आता सर्व जाणीव जी आहे ती आबाला झालेली असते. आबा लगेच बोलते की आरुज जो आहे तो 4थ्या पिढीतला मुलगा आहे. तेव्हा ती बाई बोलते की त्या दोघांच्याही आयुष्यात सारख्याच घटना घडणार आहे. सर्व घटना ज्या आहेत त्यांची पुनरावृत्ती होणार आहे, असं ही बाई जी आहे ती आबाला सांगत असते. आता आबाच्या डोक्यात एक वेगळीच ट्यूब पेटते. नंतर इकडे आबा बोलते की म्हणजे आरुजच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टींची पुनरावृत्ती होणार आहे का? म्हणजे आरुजच्या आयुष्यामध्ये पुन्हा कलावतीसुद्धा आली का? असं जेव्हा आबा त्या बाईला विचारत असते, त्या मावशींना, तेव्हा ती मावशीसुद्धा आता मित्रांनो खूप टेन्शनमध्ये आलेली असते. इकडे आता ह्या पर्णिकाच्या हातावरती खूप काही वेगळंच भयानक दृश्य आलेलं असतं बरं का. बघूनसुद्धा भीती वाटते मित्रांनो. कारण आता इकडे ही कनक दत्ता तिथे येते. कनक दत्ता ह्या पर्णिकाला विचारते की काय झालं गं हे तुला? आणि मित्रांनो ती आता त्या हातावरती खूप एका टॉवेल घेऊन खूप चोळत असते आणि खूप मोठमोठाले फोड जे असतात ते तिच्या हातावरती उठलेले असतात आणि ती खूप मोठमोठ्याने ओरडत असते, आक्रोश करत असते. ती आपल्या मनाशी बोलते की माझा डाव फसलाय पुन्हा, असं ती मोठमोठ्याने ओरडत बोलत असते आणि कनकदत्ता तिच्याकडे बघत असते. पर्णिका बोलते की त्याची मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे तरीसुद्धा त्याला शहाणपण नाही आहे. ही पर्णिका जी आहे ती खूप मोठमोठ्याने आक्रोश करत असते आणि बोलत असते की मी सोडणार नाही त्याला आणि सोडणार नाही आहे, असं म्हणत मित्रांनो ती खूपच हातावरती ते टॉवेलने जे आहे ते पुसत असते. कारण बघूनसुद्धा थोडीशी भीती वाटते. असं हे दृश्य इथे दाखवलेलं आहे. इकडे आता ही पर्णिका इतकी मोठमोठ्याने ओरडत असते. पर्णिका बोलते की मी त्याला सर्व काही दाखवून देणार आहे की चेटकीन पुन्हा आल्यावर काय होतं, असं ही पर्णिका कनकदत्ताला सांगत असते, म्हणजे तिच्या आईला. त्यावर आता इकडे ही आबा जी आहे ती ह्या मावशींना बोलते की अहो हे कसं शक्य आहे, ती चेटकीन आणि हे सर्व? तेव्हा मावशी बोलतात की हो, हे सर्व घडून गेलंय. ही चेटकीन जी आहे ती त्या मुलाच्या आयुष्यात आली पण आहे, असं पण मावशी सांगत असतात. ह्या सर्व गोष्टीवर तुझा विश्वास जरी नसला ना, तरी इतिहासाची पुनरावृत्ती जी आहे ती अटळ आहे. एकदा वेळ निघून गेली की तू काही करू शकणार नाही बाळा, असं मावशी या आबाला सांगतात. तर ही आबा जी आहे ती या मावशींना बोलते की ती कलावती कुठल्या रूपात आली आहे. तेव्हा इकडे ही मावशी बोलते की चांगुलपणाचं पांघरून घेऊन आली आहे, अगदी साध्या सोज्वळ स्वभावात आणि दिसणाऱ्या आवेशात. ती आरुजच्या आयुष्यात आली आहे, असं पण मावशी या आबाला जेव्हा सांगत असतात, तेव्हा आबा जे आहे ती इकडे मावशीकडे बघते. कारण आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं आबाला थोडंसं. आरुजच्या आयुष्यात नेमकं ही कलावती म्हणजे ही चेटकीन पुन्हा आली, ती मुलगी नसेल ना ती पर्णिका, असं पण ही आबा आपल्या मनाशी बोलत असते. आबा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आरुजच्या आयुष्यात जर ती कलावती पुन्हा आली असेल तर मी तिचा छेडा लावणार म्हणजे लावणार, असं पण इकडे ही आबा जी आहे ती बोलत असते. कारण मित्रांनो आता आबाला सुद्धा काही क्षण जे आहे ते आठवतात आणि ह्या आरुषला मागे काही दिवसांमध्ये ही बाई जी आहे ती माझ्या आयुष्यात कोणतरी येत आहे याचा भास मला होतोय आबा, हे सुद्धा सर्व या आरुषचं बोलणं तिला आठवत असतं. आता इकडे आबा बोलते की आरुषला जे भास होत होते, ती स्वप्न पडत होते, ते सर्व खरं आहे. म्हणजे ती स्वप्न म्हणजे स्वप्न नव्हतेच, ते आरुजचा एक पुनर्जन्म होण्याचं सत्य होतं, असं आबा आपल्या मनाशी बोलते. तेवढ्यामध्ये समोरच्या मावशी बोलतात की तुला एवढं घाबरायला काय झालं बाळा? तर आबा बोलते की 21व्या शतकामध्ये चेटकीन वगैरे असतात का हो? तेव्हा ती मावशी बोलते की हो, असतात. जेव्हा मनुष्याला अनुभव येतो तेव्हाच त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत असतो. तेव्हा आबा बोलते की आता माझा विश्वास बसलाय. इतकी काही मावशी मला प्रश्न पडलेली आहेत, मला कोण उत्तर देईल हो? तेव्हा इकडे मावशी बोलतात की तू मला विचार, काय प्रश्न विचारायचे ते मी तुला नक्कीच उत्तर देईल आणि तुला जर मी नाही सांगितले ते प्रश्न तर आप्पा नक्कीच सांगतील, असं मावशी बोलत असतात. आता इकडे आबा बोलते की मला एक सांगा, अमरीश वालावलकर यांच्या आयुष्यात ती चेटकीन कशासाठी आली आणि कधी आली? मित्रांनो ही आबा जी आहे ती थोडीशी इकडे तिकडे बघू लागते आजूबाजूला. तिला तिथे कोणीतरी आल्याचा थोडासा भास होत असतो. आबा लगेच इकडे तिकडे बघते तर मावशी विचारतात की काय झालं आबा? वर इकडे आबा बोलते की काही नाही, मला सांगा चेटकीन जी आहे ती आरुजच्या आयुष्यात
येऊन तिने नेमकं काय केलं असेल हो, असं पण आबा त्या मावशींना विचारते. हे आप्पा जे आहेत, आप्पा रोडने चाललेले असतात, रात्रीची वेळ असते, तेव्हा आप्पांना कुणीतरी आवाज दिल्याचा भास होत असतो. आणि आप्पा जे आहेत ते आता रोडने चाललेले असतात, तेव्हा आता आप्पांना पुन्हा कुठे चालला रे म्हाताऱ्या असा आवाज येतो. आता आप्पा खूप चिडतात आणि बोलतात की कोण आहेस रे, असं आप्पा चिडून पाठीमागे बोलतात. आता आप्पा पुढे जाणार तर तेवढ्यामध्ये आप्पाच्या पायाखाली 2-3 लिंब जे असतात ते लिंब असतात आणि त्या लिंबाला खूप काही मित्रांनो टाचणे असतात बरं का. हे दृश्य अजून असं बघितलेलं नाही, त्यामुळे थोडीशी भीती वाटते. इकडे आता आप्पा जे आहेत ते खाली बघतात तर त्यांच्या पायामध्ये ते लिंब आणि टाचण्या जे आहेत ते थोडंसं त्या टाचण्या शिरतात. आता इकडे आप्पा लगेच खूप घाबरतात आणि आप्पांना आता एक भीती वाटू लागते. त्यानंतर इकडे आप्पा जे आहेत ते बोलतात की हिंमत असेल तर समोर ये. त्यावर इकडे हे मावशी बोलतात की चेटकींचा संवाद जो आहे तो कधी चांगला नसतो, त्या फक्त वादळच घेऊन येतात आणि जाताना सुद्धा सर्व काही उद्ध्वस्त करून जातात. तर आबा बोलते की तुम्हाला चेटकीन अनुभव आला का हो, असं पण इकडे ही आबा जी आहे ती विचारत असते. तेव्हा त्या मावशी ज्या आहेत त्या आता थोडासा विचार करतात. त्या मावशी ज्या आहेत त्या थोडेसे डोळे झाकून घेतात आणि ह्या आपल्या आबाकडे बघत राहतात. त्यावर आबा बोलते की नेमकं तुम्हाला काय होतंय मला सांगा. तर त्या मावशी बोलतात की अगं आबा, मी तुला सर्व उलगडा करून नाही सांगू शकत बाळा, परंतु एक गोष्ट समजून घे तू. आज तुझं येणं जे आहे, आपलं भेटणं जे आहे आणि हा निव्वळ योगायोग नाही आहे. अगं, मी तुला आपल्या आरूच्या पाठीमागे पोचवण्याचं हे तुला सांगू शकते. माझं हे काळवंडलेलं शरीर जे आहे, ती हे का चेटकिनीचीच देणगी आहे, असं जेव्हा ही मावशी सांगू लागते, तेव्हा मात्र इकडे ही आबा जी आहे ती बोलते की 2000 साली जर चेटकीन असू शकते, तर 2025 साली सुद्धा चेटकीन असूच शकते, असंही आबा त्या मावशींना बोलते. तर त्या मावशींचा चेहरा पूर्ण असं भाजल्यासारखं असतो. दुसरीकडे आता ही पर्णिका जी आहे ती आप्पांसमोर जाऊन उभी राहते. आप्पा तिच्याकडे खूप रागाने बघतात. पर्णिका बोलते की अजूनही वेळ आहे, तू थोडा शहाणा हो, माझ्या वाटीला लागू नकोस. मी परत परत तुला इशारा देणार नाही, एकाच शब्दात सांगते तुला, असं पर्णिका ही आप्पांना बोलते. त्यावर आप्पा बोलतात की मला माहीत आहे तू कोण आहेस, असं आप्पा बोलत असतात. त्यावेळी इकडे पर्णिका लगेच बोलते की सांगशील कुणाला, तुझ्यावर कुणी विश्वास पण ठेवणार नाही, असं पर्णिकाही आप्पांना बोलते. त्यावर आप्पा बोलतात की मला जास्त शहाणपणा शिकू नकोस, अजिबात तू माझ्या आरूच्या आयुष्यात यायचं नाही, असं आप्पा या पर्णिकाला बोलतात. विनाश जो आहे तो जवळ आलेला आहे, तू तयार राहा, असं आप्पा पर्णिकाला बोलतात. तू किती जरी शक्तिमान असली ना तरी पण लक्षात असू दे, आकाशाचा प्रवास जो आहे तो सुरू झालाय, तुझ्या अंताचा जो काही प्रवास आहे तो सुरू झालाय, असं आप्पा या पर्णिकाला बोलत असतात. आता पर्णिका खूप चिडलेली असते. तर की उद्याच्या भागामध्ये ही पर्णिका जी आहे ती थोडंसं पाय घसरण्याचं नाटक करते आणि खाली जमिनीवरती पडून घेते. तेव्हा कॉलेजमध्ये आपला आरुष असतो, बाकीचे विद्यार्थी असतात. आता आरुष या पर्णिकाला पडलेला बघतो आणि लगेच तिच्याजवळ जातो आणि पर्णिकाला लगेच उचलून घेऊन इकडे आतमधल्या ऑफिसमध्ये घेऊन येतो. आबा जी आहे ती इकडे खुर्चीवरती बसलेली असते. जेव्हा आता हा आरुष पर्णिकाला उचलून घेऊन येतो, तेव्हा इकडे ह्या आबाकडे जे काही आपल्या आरुषचा फोटो, आरुषच्या हातावरती जन्मखून, हे सर्व जे काही सत्य असतं त्यातील जे काही वहीचं पान आहे ते आता ह्या पर्णिकाला दिसतं आणि पर्णिका ती हातामध्ये घेऊन बघत असते. तेव्हा आबा तिच्याकडे खूप रागाने बघत असते. तर मित्रांनो, आता ही आबा या आरुषच्या आयुष्यात आलेली ही पर्णिका तिचा छडा कसा लावणार हे बघणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.